कोणी प्रेम पुजारी तर कोणी देवांचे भक्त, पण आपण थोडा हटके, आई बापाचे रक्त आणि फक्त ने फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त. जय भवानी जय शिवराय. मी क्रिकेट समालोचक चिन्मय साखरकर पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये जोडला जातोय. आपण वाहतोय आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा, रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी नाईट अंडरम क्रिकेट स्पर्धा, अर्थात काय भंडारी चॅम्पियन ट्रॉफी 2026 चा थरार. या थरारामध्ये सर्वांचं स्वागतम 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 स्वागत आहे. आपण पाहतो एक मोठी मॅच, सामपेठ किल्ला बनाम शिवगर्जना नेवखोल, दोन्ही बलाढ्य संघांमध्ये एक मोठी मॅच यावेळेला आपल्याला पाहायला लागली आहे. गोलंदाजी मार करून गोलंदाज अय्यूब तैनात होईल. मला वाटतं वैयक्तिक कोड्यातलं पहिलं संघाच्या वतीनं पहिलं षटक आहे. स्ट्राईक एंड वरती प्रतीक खुडव, मॅन फ्रॉम पेट किल्ला. नॉन स्ट्राईक एंड वरती ऋषिकेश तैनात. पहिला चेंडू फेस करेल प्रतीक, कशा प्रकारे मारा करतोय पाहूया. पंचांचा राईटम राऊंड विकेट मारा करतोय. पहिल्या चेंडू वरती हवाई हल्ला, डाईव्ह केलाय, परंतु एफर्ट्स तितकेच पाहायला लागले जबरदस्त, परंतु थोडासा असफल ठरलाय क्षेत्ररक्षक. लाजवाब टायमिंग, लाजवाब फटकेबाजीचे प्रयत्न, फटका सजवला होता परंतु थोडासा असफल ठरलाय. निराश व्यक्त करताना फलंदाज प्रतीक कडव यावेळेला पाहायला गावेल. अय्यूब पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून तयार. पुढचा चेंडू घेऊन सज्ज प्रतीकसाठी, हलक्या रीतीने ठेवलाय. स्टँड अँड डिलिव्हर, स्टेट डिलिव्हरी केली. क्षेत्ररक्षक आहे तैनात, परंतु रत्नागिरीचा मॅसी थोडासा कमी पडलाय. तिथे रत्नागिरीचा मॅसी तैनात होता, चेंडूला दिशा दिली, पॉइंट आउट केलं प्रतीकच्या बॅट मधून. भंडारी चषक खणखणीत चौकार, लाजवाब स्ट्रोक. स्वागत केलंय पॉवर प्लेच्या षटकामध्ये, पॉवर दाखवली आहे, दमखम दाखवलाय, स्वागत केलंय. ते मात्र गोलंदाज अय्यूब याचे धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 6 आकड्यावरती. प्रतीक कडव कफलातून गोलंदाज, त्याचसोबत फलंदाज इथे ओळखला जातो. अक्षरशः रत्नागिरीमध्ये गाजताना वाचताना ज्याचं नाव चर्चेमध्ये सातत्याने असते तोच असा प्रतीक कडव. स्ट्राईक एंड वरती पुढचा चेंडू यावेळेला उथुंग फटका आहे. हल्ला जवाब फटका, सरळ जाईल सीमा रेषा पार, खणखणीत. पाहूया पंचांकडून काय सिग्नल येणार आहे. जी हा षटकार, महागाईच्या काळात स्वस्ताईची कमाल. 10ला 3, 5ला 1, चोकोबार चोकोबार चोकोबार, खणखणीत षटकार, लाजवाब. वॉटर शॉट, काय जबरदस्त स्ट्राईक तिथे पाहायला गवले. जबरदस्त स्ट्रोक, त्यानंतर केलेला हवाई हल्ला, एअर स्ट्राईक प्रतीक कडवच्या बॅट मधून. धम्माका. अजून या षटकामधले तब्बल 2 चेंडूंचा खेळ शेष बाकी आहे. 2 चेंडूंवरती किती धावा वसूल केले जातील पाहूया. पुन्हा एकदा लाजवाब फटका खेळलाय. फिल्डरच्या डोक्यावरचून ट्रॅव्हल होणार का, नाहीये, रोखलाय. अरफात तिथे तैनात होता. सुरेख फटका लॉंग ऑफच्या दिशेने खेळला गेला होता, परंतु रोखला जाईल. 3 धावा इथे वसूल केले जातील. 3 धाव्याने धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या 16 आकड्यावरती जाऊन पोहोचेल. जबरदस्त मॅच. अजून या षटकामधलं तब्बल 1 चेंडूचा खेळशेष बाकी आहे. स्ट्राईक एंड वरती आता मात्र ऋषिकेश तैनात. यावेळेला फुलर लेनचा चेंडू फुल टॉस वरती, फुल टोल वसूल करायचा प्रयत्न. चेंडू खाली आहे क्षेत्ररक्षक अमेय बारगुडे, चेंडू खाली येतोय, झेल पकडतोय आणि आता माघारी परतावं लागेल. ते फलंदाज ऋषिकेश याला डगआउट मध्ये परततोय. ओयुठी आउट. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही तो फटका पाहू शकता. फटका फसला आणि फलंदाज माघारी आलाय. ऋषिकेशला तंबूचा रस्ता इथे माघारी घ्यावा लागत आहे. न्यूखोल संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपला एक्स्ट्रा प्लेयर इथे कॉम्बॉक्स मध्ये पाठवा प्लीज.
विनंती असेल गोलंदाजी मार्कून सज्ज होतोय ऋतिक सारंग. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय प्रतीक कडव कशा प्रकारे ते मारा करतोय. गोलंदाजी मार्कून सज्ज ऋतिक पहिला चेंडू पहिल्या चेंडूवरती आला धमाका केलाय. अय्यूब करतोय ते कमाल. मॅच मध्ये येत चालली आहे धमाल. झेल पकडलाय प्रतिम. कमाल धमाल कमाल लाजवाब कॅच अय्यूबच्या माध्यमातून. प्रतीक कडव बॅक टू द पवेलियन. पहिला चेंडू ते मात्र ऋतिक याचा. प्रतीक फसलाय अर्थात काय ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही तो झेल पाहू शकता. अय्यूबच्या माध्यमातून सुरेख कॅच. एक माथंबर खेळाडू प्रतीक बॅक टू द पवेलियन पाहायला गावतोय. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय दीपक. नवीन बॅटर दीपक आलाय. दीपकच्या खांद्यावरती ती जबाबदारी दिली जाते. गोलंदाजी मार्कून छोटा पॅकेट बडा धमाका. एवढेला धमाका केलाय ऋतिक सारंगच्या माध्यमातून. अफलातून गोलंदाजी पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन. एक माथंबर असा खेळाडू अर्थात काय प्रतीक कडव बॅक टू द पवेलियन पहिल्या चेंडूवरती. पुढचा चेंडू वेगवान गतीचा चेंडू आहे. पंचांकडे अपील केली जाते परंतु पंचांनी अपील फेटाळून लावली आहे. डॉट बॉल तिथे पाहायला गावतोय. बहारदार गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून सातत्याने पाहायला गावली आहे. पुन्हा एकदा वेगवान गतीचा चेंडू आहे परंतु पंचांनी इथे मात्र दंडित केलंय. अतिरिक्त धावांच्या स्वरूपामध्ये स्कोर कार्ड मध्ये भर तिथे पाहायला गावेल. धावसंख्येमध्ये एकाने वाढ होईल. धावसंख्या 17 आकड्यावरती जाऊन पोहोचेल. यावेळेला हलक्या रीतीने टटवलाय. स्ट्रेट डिलिव्हरी केली गेली आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. रोखला जाईल. प्रयत्न पुरेपूर पाहायला गावलेत. धावसंख्या 19 आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 19 रन्स लॉस ऑफ 2 विकेट 2 बाद 19 साम पेट किल्ला. यावेळेला फुलर लेनचा चेंडू ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑन साइडला खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. फील्ड केला जातोय आणि त्यानंतर थ्रो तिथे पाहायला गावेल. तब्बल 2 धावा वसूल केले जातील. एकूण 2 धावा. त्यानंतर पुन्हा एकदा फटका सजवलाय. चेंडू मैदानामध्ये स्थिर राहील. दुसऱ्या धावाचा कॉल आणि इथे मात्र रनआउटची संधी परंतु पंचांनी अपील फेटाळून लावली आहे. एकच धाव इथे मात्र जोडली जाईल. धावसंख्येमध्ये भर होईल. धावसंख्या झटपट वेगाने बदलेल. जाऊन पोहोचेल 22 या आकड्यावरती. 22 रन्स 22 धावा. ऋतिक पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. याही वेळेला लॉंग द कार्पेट खेळलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक अमेय बारगुडे तैनात होता. लॉंग ऑफच्या दिशेने खेळलेला फटका मिड विकेटच्या दरम्यान ट्रॅव्हल झालाय. जाऊन पोहोचलाय अमेय बारगुडेच्या हातामध्ये. त्यानंतर थ्रो पाहायला गावतोय. त्यानंतर पुढचा चेंडा पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट खेळलाय. यावेळेला नक्कीच रनिंग बिटवीनचा ताळमेळ तिथे पाहायला गावतोय. पंचांच्या माध्यमातून काय डिसिजन इथे दिले जातील. पंच षटक क्रमांक 2 चा खेळ संपलेला आहे. धावसंख्या स्कोर कार्ड वरती
25 धावा. गोलंदाजी मार्कून आपण पाहतोय अमेय बारगुडे, मॅन फ्रॉम न्यूखोल कडून बिलॉंग करतो. अर्थात काय एक मातंबर असा गोलंदाज फलंदाज आहे. याच्यामध्ये क्षमता आहे मोठी प्रहार मोठी गोलंदाजी करण्याची. पाहूया कशा प्रकारे मारा करतोय. पहिला चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू आहे. प्रॉपर यॉर्क लेंथ वरती टाकलाय. अमेय का तीर इथे वार करे गंभीर वार केलाय तो. अर्थात काय फलंदाजावरती ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. शस्त्र वापरले जात आहेत ते गोलंदाजाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू आहे. त्याच तरीकेने टाकलेला गेला हा चेंडू. एक धाव भेटून जाईल. जाहीर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एका धाव्याने ते मात्र समाधानी व्हावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 26 या आकड्यावरती. 26 धावा यावेळेला स्कोर कार्ड वरती लागले असतील माझ्या भावा. लॉस ऑफ 2 विकेट साम पेट किल्ला. पुढचा चेंडू याही वेळेला हलक्या रीतीने टटवायचा प्रयत्न. ड्रॅग केलाय. किती धावा इथे खर्च केले जातील पाहूया. आणि पुन्हा एकदा 2 धावा जोडले जातील. 2 धाव्याने धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. जबरदस्त गेम प्ले आपण पाहतोय. अफलातून माइंडसेट घेऊन दोन्ही संघ खेळताना या मैदानावरती पाहायला गावल्यात. स्ट्राईक एंड वरती ऋतिक तैनात. अमेय बारगुडे पुढचा चेंडू घेऊन सज्ज. अजून या षटकामधले तब्बल 3 चेंडूचा खेळ शेष बाकी आहे. यावेळेला पुन्हा एकदा हलक्या रीतीने ठेवलाय. फाईन लेग्स मध्ये चाललेला हा चेंडू. पाहूया किती धावा इथे खर्च केले जातील. दुसऱ्या धाव्याचा कॉल, तिसऱ्या धाव्याचा कॉल दिला जाईल. आणि तब्बल इथे मात्र विकेटचं पतन होताना पाहायला गेलं. पंचांचा एक हातूनच OUT आउट. तब्बल या चेंडूवरती 2 धावा मला वाटतं इथे जोडले जातील. आणि तिसऱ्या धाव्याचा कॉल दिला जाते आणि त्यामध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी परतावं लागेल ते बॅटर दीपक याला. नवीन बॅटर मैदानामध्ये प्रवीण. स्ट्राईक एंड वरती न्यू बॅटर प्रवीण. लेफ्ट हँडेड बॅटर तैनात आहे. पाहूया कशा प्रकारे मारा करतोय. गोलंदाजी मार करून अमेय बारगुडे. अजूनही या षटकामधले 2 चेंडूचा खेळशेष बाकी. अलॉंग द कार्पेट खेळलाय फटका. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या साईडला, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. अरफात जर्सी क्रमांक 17चं प्रधानपण करून क्षेत्ररक्षण करताना पाहायला गावलाय. बहारदार क्षेत्ररक्षण तिथे पाहायला गावेल. धावसंख्येमध्ये भर पडेल 2 आणि पोहोचेल तब्बल 32 या आकड्यावरती. 32 रन्स 32 धावा. लॉस ऑफ 3 विकेट. 3 बाद 32. सामपेट किल्ला संघ जाऊन पोहोचलाय. पुढचा चेंडू कशा प्रकारे मारा करतो. उतुंग फटकाय, परंतु चेंडू खाली आहे क्षेत्ररक्षक ऋतिक सारंग तिथे तैनात होता. आणि त्याच्या माध्यमातून अफलातून कॅच. माघारी परतावं लागेल बॅटर प्रवीण याला. लेफ्ट हँडेड बॅटर होता. ह्याच्यामध्ये खासियत होती, परंतु ती खासियत आज काही थोडीशी पाहायला गावली नाहीये. निराश केलंय फलंदाज प्रवीण याने. हक्का बक्का करणारा धक्का. प्रवीण बॅक टू द पवेलियन. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहिलंच असेल. नवीन बॅटर मैदानामध्ये परिणिकेश सुर्वे, मॅन फ्रॉम पेट किल्ला. गोलंदाजी मार्कडं आपण पाहतोय यश.
धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल 39 धावा आणि 40 धावांचं लक्ष इथे ठेवलं जात आहे. पाहूया कशा प्रकारे ते मारा केला जाईल. 40 धावा एक मोठं असं आव्हान यावेळेला ठेवलं जाईल. 40 धावांचं शिवगर्जना निवखोल संघासमोर. नक्कीच इथे आगमन झालंय. कासरवेली गावचे सरपंच गुड्डाशेठ बोरकर यांचं आगमन असेल. नक्कीच त्याचसोबत अजिंक्य सर यांचं सुद्धा आगमन झालंय. मी विनंती करीन दोघांनाही की मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. आपण पाहतोय जय भंडारी चषक 2026 चा थरार. आणि नक्कीच विनंती असेल संघांना की लवकरात लवकर मॅचेसला सुरुवात करायची. पंच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. गोलंदाजी मार्कून आपण पाहतोय प्रतीक खडव यावेळेला आज स्ट्राईक एंड वरती अय्यूबच्या माध्यमातून हवाई हल्ला लाजवाब कडक स्ट्रोक तिथे पाहायला लागतोय. अय्यूब ऑन फायर. चेंडू झाला फरार. खणखणीत षटकार आलाय. स्वागत केलं जातं यावेळेला अय्यूबच्या बॅट मधून. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता एक तडका फडका स्ट्रोक. प्रतीक कडवला आपण गोलंदाजी मार्कवरती सज्ज पाहतोय. वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं पहिलं षटक चालू आहे. स्ट्राईक एंड वरती अय्यूब पुन्हा एकदा तयार. वेगवान फटकेबाजीचा बादशाह ज्याला ओळखला जातो तोच अय्यूब आहे स्ट्राईक एंड वरती. प्रतीकच्या खांद्यावरती ती जबाबदारी दिली जाते. यावेळेला पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल
10 आकड्यावरती. पुन्हा एकदा हुतुंग फटकाय, लाजवाब टायमिंग, चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार, खणखणीत षटकार, लाजवाब स्ट्रोक, कडक अमेय बारगुडीच्या माध्यमातून जबरदस्त स्ट्रोक. आणि नक्कीच आपण छोटासा मुलगा यावेळेला झेल पकडताना पाहायला गावलाय. बहारदार यावेळेला खेळी पाहायला गावली आहे पुन्हा एकदा, परंतु यावेळेला चूक घडली आहे. झेल पकडला जाईल, डगआउट मध्ये परतावं लागेल. ते मात्र अमेय बारगुडे याला एक हक्का बक्का धक्का, यावेळेला धक्का बसलाय. पहिला धक्का, पहिला हादरा अमेय बारगुडेच्या स्वरूपामध्ये. नवीन बॅटर मैदानामध्ये अरफात येतोय. अरफातच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाईल. परंतु अमेय बारगुडे आज थोडासा निराश पाहायला गावले. जर पहिल्या सामन्याचा विचार केला तरी सुद्धा 2 ते 3 बॉल खेळल्यानंतर आउट झालाय आणि त्यानंतर आता या दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा त्याच प्रकारे ते खेळी पाहायला गेले. अमेय बारगुडे थोडासा निराश असेल. नवीन बॅटर मैदानामध्ये राईट हँडेड बॅटर अरफातला आपण पाहतोय अशा प्रकारे ते मारा केला जातोय. पाहूया यावेळेला पुन्हा एकदा पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा येईल. अतिरिक्त धावांच्या स्वरूपामध्ये ते स्कोर कार्ड मध्ये भर पडेल. मोठे प्रहार करावे लागतील, मोठी धावसंख्या उभारायचा ते विचार पाहायला गावला होता तो पहिल्या इनिंग मध्ये. धावसंख्या जाऊन पोचली 18 आकड्यावरती. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये हल्ला बोल. याही वेळेला मै रुकेगा नाही, मै झुकेगा नाही, झुकवून ठेवलंय. अय्यूब का तीर वार करे गंभीर. नक्कीच म्हटलं जातं ना, रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चल के समंदर भी आएगा, थक कर मत बैठिए मंजिल के मुसाफिर, क्योंकि मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. जबरदस्त अफलातून खेळी चालू आहे अय्यूबच्या बॅट मधून. अंतिम चेंडूवरती लाजवाब स्ट्रोक, धमाका आलाय खणखणीत षटकार. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पहिल्या षटकाच्या क्रिस 24 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. शिवगर्जना न्यूखोल. पुन्हा एकदा धमाका. अरफात ऑन फायर होताना पाहायला गावतोय. ज्वाला उगळणारा फलंदाज आज इंगल्या उगून चाललोय. जबरदस्त मॅच. इला मनात आणि घुसला षटकार लाईनच्या दुकानात अशी अवस्था फलंदाजाच्या माध्यमातून सातत्याने पाहायला गावली आहे. पुन्हा एकदा ड्रॅग केलंय, जबरदस्त फटका, कव्हरच्या दिशेने खेळायचा विचार, पाठवून दिलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. टांगा पलटी, घोडे फरार, येतोय खणखणीत भंडारी चषक, चौकार, लाजवाब, कडक, तडका फडका आणि दे धक्का दे धक्का. यावेळेला पुन्हा एकदा लाजवाब हवाई हल्ला, एअर स्ट्राईक केली जाते अरफातच्या माध्यमातून. धमाका. धावसंख्या सामना विजय संघ होतोय तो मात्र शिवगर्जना न्यूखोल. विजेत्या संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभव झालेल्या संघाला पुढच्या वर्षी आग्र्याचे आमंत्रण.